आज आहे संडे आणि आता मी रात्री ब्लॉग स्टार्ट करते आणि आज मी केलंय मटन मस्त आणि कारण आम्हाला ना मटन सूप प्यायचं होतं। मी आरुष आणि नानी तिघांना खूप खोकला सर्दी पूर्ण नाक वगैरे जाम आहे, तर मग म्हटलं सूप पण होईल पिणं, त्याच्यामुळे मग सूप पण बनवलं मटन सूप आणि आता मटनचा रस्सा पण बनवून झालाय। आणि मी आता बनवते बाजरीच्या भाकऱ्या, कारण आता थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणं चांगलं असतं थंडीमध्ये। तर कसं आहे म्हणजे आपले बॉडी पेन वगैरे जॉईंट्स वगैरे दुखतात थंडीमध्ये, तर नेहमी तुम्ही नक्की बाजरीच्या भाकऱ्या नक्की खा थंडीमध्ये। इवन त्याचं सूप जरी बनवून पिलं तरी पण खूप छान लागतं। मला जर जमलं तर मी नक्की बनवेल आणि तुम्हाला सुद्धा दाखवेल कसं सूप बनवायचं आहे। आणि मटण पण झालंय, हे बघा मटण मस्त तरी पण आहे आणि मस्त मटण झालंय। आणि एका साईडला मी पाणी तापायला ठेवलंय, कारण आपल्याला भाकऱ्या करायच्या तर बाजरीच्या भाकऱ्यांना गरम पाणीच टाकावं लागतं, नाही तर मग त्यांना तुटतात आणि चिरा पडतात आणि कडक पण होतात। तर त्याच्यामुळे मग मी आता थोडं गरम पाणी टाकेन आणि मळून घेईन आणि मस्त छोट्या छोट्या भाकऱ्या करणार। जास्त मोठ्या भाकऱ्या मला जमतही नाही, मोठ्या भाकऱ्या नानी करतात। तर नानी आता आरुषला घेऊन गेल्यात खाली आणि आरुष काय 9-10 वाजेपर्यंत येणार नाही, कारण सुट्ट्या चालू आहेत स्कूलला। त्याच्यामुळे तो बोलला मम्मा मला फोन नको करू सारखं बोलवायला, तर म्हटलं ठीक आहे खेळ तू। तर मग त्यांना उशीर होईल, मग मी जेवण रेडी करून ठेवते। आणि अजून काय नाही, मी सकाळपासून व्लॉग नाही स्टार्ट केला, कारण आराम रेस्ट चालू आहे, कारण फिरणं पण झालं आहे आणि मग व्लॉग काढला तर मग रेस्ट नाही करता येत मोफत एडिटिंग वगैरे, त्याच्यामुळे मी आज सकाळपासून नाही केला। तर आता जेवण रेडी झालं आहे, होईल, भात पण लावायचा आहे मला आणि मी सूप पण केलं आहे ते पण दाखवते। हे बघा हे मस्त सूप केलं आहे, अळणी सूप केलं आहे आणि हे भातासाठी ठेवलं आहे, आमचं पिऊन झालं आहे आणि भातासाठी ठेवलं मटण। हे बघा मस्त मटण रेडी आहे आणि आता मी भाकऱ्या करेन आणि मग नंतर तुम्हाला दाखवते। चला बाय बाय। हे बघा मी अशी थापून भाकरी केली आहे, असं मस्त मऊ पीठ गरम पाण्यात मळून घेतलं आहे आणि तुम्ही परत गोळा घ्याल ना तेव्हा गोळा पण मळून घ्यायचा। आणि हे बघा मस्त अशी, जास्त खूप मी मोठी नाही करत बसत, जेवढी मला जमेल तेवढीच मी केली। हे बघा, तर मग मी आता ही टाकेन तव्यावर आणि मस्त मग पाणी लावेन, गरम पाणी घेतलं आहे मी लावायला सुद्धा। तर चला हे बघा मी भाकरी टाकली आहे आणि आता पाणी पण लावून घेतलं आहे भाकरीला आणि थोडीशी 2 मिनटं आणि मी तव्यावरून थोडं तेल टाकलं, कारण पहिली भाकरी असते ना ती मच्छी टाकते। आणि हे बघा अशी जर थोडी एका साईडने थोडी हलकीशी कडक झाली ना ती मग दुसऱ्या बाजूला। ही भाकरी मस्त भाकरी झाली आणि मटणच्या रस्स्यावर खूप छान लागते। तांदळाची भाकरी याच्यासमोर काहीच नाही आणि हेल्दी भाकरी आहे एकदम। तुम्हाला जर डाएट करत असेल ना तुम्ही ही भाकरी खा, लगेच पोट भरतं आणि हाय फायबर आहे। तर चला मी अशा सगळ्या भाकऱ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बाय बाय। हे बघा तुम्हाला जर थापून नसेल जमत तर लाटून, मी आता लाटून केलेली, हे बघा लाटून पण छान होते। तर थापून नसेल जमत तर लाटून करा, मी आता ही दाखवण्यासाठी लाटून केली। तर आमचं आता जेवण झालं आहे आणि बाजरीचीच भाकरी होती, बाजरीची भाकरी आणि मटण खूप टेस्टी झालेलं। आम्ही मस्त जेवलो। नितेश नाईटला परत गेलाय, मस्त होतं ना, नाईटला गेलाय आणि आता आम्ही क्रिसमसचा ट्री डेकोरेट करतोय। हे ना दाखव क्रिसमस ट्री सगळ्यांना। आरुषची खूप इच्छा होती क्रिसमस ट्री आपण डेकोरेट करू, तर मी घेऊन आली आहे मस्त क्रिसमस ट्री आणि बरंच काय काय आपण आणलं दाखव। आणि मी एक जुगाड केलंय, कारण क्रिसमस ट्री आमचं छोटं आहे आणि मग ते ठेवणार कशावर, म्हणून मग मी आता एक दाखवतो तुम्हाला काय आयडिया। हे बघा हे आमचं जुनं स्टूल आहे, हे बघा जुनं स्टूल आहे। तर मी माझा 1 पीस आहे हा व्हाईट कलरचा, कारण मग ग्रीनला व्हाईट उठून दिसेल, म्हणून मी हा 1 पीस उलटा करून इथे एक होल आहे असा, तर त्याच्यातून मी टाकलाय आणि हे बघा त्याच्यातून टाकलाय, म्हणजे जी खालची बाजू आहे ती वरची बाजू इथेच ठेवली आणि हे मस्त असं क्रिसमस ट्री ठेवायला सेटअप तयार झालंय, मस्त वाटते। अजून वाटलं तर मी ह्याच्यावर काहीतरी टाकेन आणि मग त्याच्यावर आम्ही क्रिसमस ट्री बसायचं नाही आहे, ठीक आहे। तर मग असं आम्ही केलंय, तर तुम्हाला डेकोरेट केल्यावर दाखवते।
हे बघ आणि हे दाखव आपण कसं आरुष ब्लॉगिंग करतोय. आणि हे बघा मस्त मी आता एक माझ्याकडे रेडचा नेटचा कपडा होता तर मी त्याला असं बो केलं इथे. हे बघा आणि हे बाकीचं पूर्ण असं कव्हर केलं म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं ना. आरुष कसं दिसतं, तुला आवडलं? मस्त दिसतं, खूप मस्त. ही फ्रंट बाजू आणि आता आपण हे जर नाही राहिलं तर आपल्याला डबल साइडेड लावायला आणू का? आणि इथे आहे काय येते सगळं डेकोरेशन मम्मा घेऊन आली आहे ना. मम्मा इथे स्टारच विसरली आणायला. आणलेत ना इथे 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 मोठा स्टार विसरली. हो. इट्स ओके. आणि हा कोण आहे आता सगळ्यात आधी. आणि हे बघा आमचं पूर्ण डेकोरेशन झालंय ज्याच्यावर ठेवलंय ते सुद्धा. आणि हे बघा क्रिसमस ट्री किती सुंदर केलंय. आणि लाईट लावा जरा मोठावाला. हे बघा वरती पण असे स्टार्स स्नो आणि हे बघा मस्त छोटे छोटे सॅन्टा गिफ्ट्स स्टार्स आणि स्नो पण टाकलाय. स्नो है ना आरुष. आणि खूप मस्त लाईट्स पण लावलेत. आणि मेरी क्रिसमस. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.